नमस्कार. आपल्या आत जे सतत एक गोंधळाचं वादळ सुरू असतं, विचारांचं, भावनांचं, त्यावर नियंत्रण मिळवायचं तरी कसं? हा प्रश्न आपल्याला हजारो वर्षांपासून सतावतोय. याचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण थेट धम्मपदाच्या 94व्या गाथेत प्रवेश करणार आहोत. ही फक्त एक जुनी कविता नाहीये, तर एका शांत, स्थिर मनाची गुरुकिल्ली आहे. याचा अर्थ काय आहे हे समजून घेण्याआधी आपण एक क्षण थांबूया आणि फक्त या शब्दांना ऐकूया. पाली भाषेच्या या ध्वनीमध्ये एक विलक्षण शांतता आणि एक वेगळंच सामर्थ्य आहे. शक्य असेल तर डोळे मिटून या प्राचीन ध्वनीचा अनुभव घेऊया. यस्येंद्रियाणि समथंगतानि अस्य यथा सारथिना सुदंता पैन्मानस्य अनासवस्य देवापितस्य पिहयन्ती तादिनो. हे शब्द जणू स्वतःच एक ध्यान आहेत. हे शब्द आले कुठून, त्यांचा उगम कुठे झाला, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला वेळेच्या खूप मागे जावं लागेल. आपण पोहोचलो आहोत श्रावस्तीमधल्या पुब्बाराम विहारात. ही जागा महान उपासिका विशाखाने बांधली होती, एक असं ठिकाण जिथे धम्माचा सुगंध नेहमी दरवळत असे. चला, एक कल्पना करूया. पौर्णिमेची रात्र आहे, चंद्राचा तो शीतल प्रकाश सगळीकडे पसरला आहे. नुकताच वर्षावास संपलाय, म्हणजे तो 3 महिन्यांचा काळ जेव्हा भिक्षू एकाच जागी राहून साधना करतात. हवेत एक प्रकारचा ओलावा आहे, एक पवित्रता आहे. कुठेतरी जळलेल्या उदबत्तीचा मंद सुगंध वातावरणात मिसळतोय. आणि या सगळ्याच्या मध्यभागी तथागत बुद्ध बसले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर अथांग करुणा दिसतेय. त्यांच्या भोवती जमलेले भिक्षू पूर्ण शांत आहेत. असं वाटते जणू काही निसर्गसुद्धा धम्म ऐकण्यासाठी स्तब्ध झालाय. त्या जमलेल्या भिक्खूंमध्ये बुद्धांच्या प्रमुख शिष्यांच्या रांगेत एक जागा रिकामी दिसते. ती जागा कुणा खास व्यक्तीसाठी राखून ठेवलेली आहे. ती जागा आहे थेर महाकच्छायन यांची. ते ज्ञानाने आणि साधनेने अत्यंत श्रेष्ठ मानले जायचे. ते अवंती नावाच्या दूरच्या प्रदेशातून प्रवास करून येत होते आणि संपूर्ण संघ त्यांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होता. ती रिकामी जागा त्यांच्याबद्दलचा आदर आणि त्यांचं महत्त्व दाखवत होती. आणि त्याच गंभीर शांत क्षणी एक अद्भुत गोष्ट घडते, जी मानवी डोळ्यांना सहजासहजी दिसणार नाही असं काहीतरी तिथे प्रकट होतं. स्वर्गातून देवांचा राजा शक्र आपल्या संपूर्ण दिव्य लवाजम्यासह तिथे अवतरतो. त्याच्या येण्याने तिथल्या वातावरणात एक दैवी प्रकाश आणि ऊर्जा पसरते. तो तिथे आला होता मानवी रूपात असलेल्या त्या परमज्ञानी व्यक्तीला, बुद्धांना वंदन करण्यासाठी. शक्र अत्यंत विनम्रतेने पुढे येतो. तो स्वर्गीय फुलं, सुगंध आणि धूप अर्पण करून बुद्धांप्रती आपला आदर व्यक्त करतो. आणि मग त्याची नजर थेर महाकच्छायन यांच्यासाठी ठेवलेल्या त्या रिकाम्या आसनाकडे जाते. तो मोठ्या आदराने विचारतो की हे आसन कोणासाठी आहे. जेव्हा त्याला कळतं की ते महाकच्छायन यांच्यासाठी आहे, तेव्हा तो अगदी उत्स्फूर्तपणे म्हणतो, "अरे वा, ते महान थेर किती भाग्यवान आहेत. जर ते इथे असते तर मला त्यांनाही वंदन करून स्वतःला धन्य करून घ्यायला आवडलं असतं." आणि काय विलक्षण योगायोग असतो बघा. जणू काही शक्राच्या मनातील त्या शुद्ध इच्छेला निसर्गानेच उत्तर दिलं असावं. ज्या क्षणी शक्र हे बोलतो, अगदी त्याच क्षणी दारातून थेर महाकच्छायन शांतपणे आत येतात. त्यांच्या चेहऱ्यावर प्रवासाचा थकवा नाही, तर साधनेचं तेज आहे. हे पाहून शक्राच्या आनंदाला पारावार उरत नाही. तो धावत पुढे जातो आणि मोठ्या भक्तिभावाने थेरांच्या चरणी नतमस्तक होतो. हा क्षण म्हणजे शुद्ध श्रद्धेचा आणि योग्य वेळी झालेल्या आगमनाचा एक अद्भुत संगम होता. पण ही स्वर्गीय घटना जेव्हा मानवी डोळ्यांतून पाहिली जाते, तेव्हा कथेला एक वेगळंच वळण लागतं. आता आपलं लक्ष त्या दिव्य घटनेवरून तिथे असलेल्या काही तरुण भिक्खूंच्या मनातल्या सूक्ष्म संघर्षाकडे वळतं. म्हणजे बघा, एकाच घटनेचे 2 पूर्णपणे वेगवेगळे अर्थ कसे लावले जाऊ शकतात हे आपल्याला इथून पुढे दिसतं. खरं तर जे घडलं ते होतं एका देवांच्या राजाने एका महान अर्हताला दिलेलं शुद्ध वंदन. पण काही भिक्खूंच्या मनात मात्र वेगळाच विचार आला. ते आपापसात कुजबुजू लागले. हे बघा, हा शक्रसुद्धा पक्षपात करतो. तो आपल्या आवडीच्या लोकांनाच महत्त्व देतो. सारीपुत्त आणि मोगल्लान यांच्यासारखे ज्येष्ठ शिष्य इथे आहेत, तरीही त्याने महाकच्छायन यांना विशेष वंदन केलं. त्यांच्या मनात तुलना, असूया आणि कुठेतरी स्वतःच्या महत्त्वाची एक सूक्ष्म भावना जागी झाली होती. एकाच पवित्र क्षणाकडे पाहताना त्यांच्या मनातील मीपणा आडवा आला होता. ही सूक्ष्म अशांती, ही कुजबूज तथागतांच्या ध्यानातून सुटली नाही. त्यांनी आपली नजर त्या भिक्खूंवर फिरवली. त्यांच्या नजरेत राग नव्हता, तर अथांग करुणा होती.
त्यांच्या त्या शांत उपस्थितीनेच वातावरणातला तो तणाव निवळला. मग ते त्या भिक्खूंना म्हणाले, भिक्खूंनो, तुमचा गैरसमज होतोय. ज्याने आपल्या इंद्रियांना जिंकला आहे, ज्याचं मन शांत आणि स्थिर आहे, तो फक्त माणसांनाच नाही तर देवांनाही प्रिय असतो. बुद्धांच्या आवाजाने जणू त्या भिक्खूंच्या मनातील वादळ शांत झालं. आणि मग या संपूर्ण प्रसंगाला एका कालातीत सत्यात गुंफण्यासाठी बुद्धांनी ती गाथा उच्चारली, जी या घटनेचा सार आहे. चला, आता आपण या गाथेच्या प्रत्येक शब्दामागे दडलेला गहन अर्थ शोधूया, जो त्या दिवशी पोब्बाराम विहारात प्रकट झाला होता. आता या संपूर्ण कथेच्या पार्श्वभूमीवर या शब्दांकडे पुन्हा एकदा लक्ष देऊया. आता हे केवळ शब्द नाहीयेत, तर एका जिवंत अनुभवाचं प्रतिबिंब आहेत. पुन्हा एकदा शांत चित्ताने ऐका. यस्सिंद्रियाणि समथं गतानि अस्य यथा सारथिना सुदन्ता पहिन मानस्य अनासवस्य देवापि तस्य पिहयन्ति तादिनो. याचं एक सुंदर काव्यात्मक भाषांतर असं आहे, ज्या अर्हताची इंद्रिय एका कुशल सारथ्याने उत्तम प्रकारे काबूत ठेवलेल्या घोड्यांप्रमाणे शांत झाली आहेत, जो अभिमान आणि सर्व आसक्तींपासून मुक्त झाला आहे, असा तो अविचल योगी देवांनाही प्रिय वाटतो. यातलं सर्वात महत्वाचं रूपक आहे ते सारथी आणि घोड्यांचं. आपलं मन म्हणजे एक रथ, आपली इंद्रिय म्हणजे घोडे आणि आपली सजगता म्हणजे तो सारथी. यातला पहिला महत्वाचा पाली शब्द आहे इंद्रियाणी. याचा अर्थ आहे आपली इंद्रिय. बौद्ध तत्वज्ञानानुसार ही 5 नाहीत तर 6 आहेत: डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि सगळ्यात महत्वाचं आपलं मन. हो, मन हे सुद्धा एक इंद्रिय मानलं जातं, कारण ते विचार आणि भावनांना ग्रहण करतं. ही ती 6 दारं आहे ज्यातून जग आपल्या आत प्रवेश करतं. आणि मनाचा लगाम हातात घ्यायची सुरुवात याच 6 दारांवर पहारा देण्यापासून होते. दुसरा अत्यंत गहन शब्द आहे तादिनो. याचा शब्दशः अर्थ आहे तसा किंवा त्यासारखा, पण याचा खरा भावार्थ आहे अविचल, शांत, स्थिर. ही मनाची अशी एक अवस्था आहे जी लाभहानी, यश अपयश, निंदास्तुती आणि सुख-दुःख या 8 सांसारिक वाऱ्यांनी जरासुद्धा डगमगत नाही. जसं खोल समुद्राच्या तळाशी वादळाचा काहीच परिणाम होत नाही ना, तसंच तादिनो व्यक्तीचं मन असतं. शक्र महाकच्चायन यांच्याच या तादिनो अवस्थेला वंदन करत होता, त्यांच्या बाह्य रूपाला नाही. बरं, हे ज्ञान 2500 वर्षांपूर्वीचं असलं तरी ते आजच्या आपल्या धावपळीच्या, गोंधळाच्या जीवनासाठी पूर्वीपेक्षाही जास्त महत्वाचं आहे. ही गाथा म्हणजे एक प्रकारे आपल्या 21व्या शतकातील अनियंत्रित घोड्यांना, म्हणजेच आपल्या विचलित मनाला काबू ठेवण्यासाठी एक प्रभावी मार्गदर्शक पुस्तिका आहे. तर मग या प्राचीन ज्ञानाचा आधुनिक जगात वापर करायचा कसा? पहिली परिस्थिती घेऊया कामाच्या ठिकाणची. ऑफिसमधली स्पर्धा, तुलना आणि कधीकधी तयार होणारी नकारात्मकता. जेव्हा आपल्या सहकार्याला प्रमोशन मिळतं किंवा त्याचं कौतुक होतं, तेव्हा आपल्या मनात त्या तरुण भिक्खूंप्रमाणेच असूयेची तुलनेची भावना डोकावते का? माझ्यापेक्षा त्याला जास्त महत्त्व का दिलं जातंय? हा विचार आपल्या मनाचे घोडे उधळायला लावतो. इथे सारथी कसं बनायचं? पहिली गोष्ट, इतरांचा यशाचा मनापासून स्वीकार करा, पण त्या घटनेला स्वतःच्या अहंकार किंवा असुरक्षिततेशी जोडू नका. दुसरी गोष्ट, ऑफिसमधल्या राजकारणावर किंवा प्रतिक्रियांवर लगेच भावनिक प्रतिसाद देण्याऐवजी एक पाऊल मागे घ्या. आपल्या भावनांच्या रथाचे लगाम आपल्या हातात घ्या. आणि तिसरं, अशी एक आंतरिक शांतता म्हणजे तादिनो अवस्था विकसित करा, जी बाहेरच्या कौतुकावर किंवा टीकेवर अवलंबून नसेल. आपली किंमत आपल्या आतून यायला हवी, बाहेरच्या मान्यतेतून नाही. आता दुसरी, आपल्या सगळ्यांच्या परिचयाची परिस्थिती. आपल्या खिशातच असे घोडे आहेत जे सतत उधळलेले असतात. आपले स्मार्टफोन्स, सतत येणारे नोटिफिकेशन्स, सोशल मीडियाचं न संपणारं स्क्रोलिंग, माहितीचा भडीमार, हे सगळे आपले डिजिटल घोडे आहेत, जे आपल्या सर्वात मौल्यवान संपत्तीला म्हणजेच आपल्या अवधानाला किंवा अटेन्शनला खेचून नेत आहेत. मग इथे कुशलसारथी काय करेल? तो आपली इंद्रियरूपी दारं सांभाळेल. म्हणजे आपण काय पाहतो, काय ऐकतो आणि कोणत्या माहितीला आपल्या आत येऊ देतो यावर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवेल. प्रत्येक नोटिफिकेशनला प्रतिसाद देण्याची किंवा विनाकारण स्क्रोल करत राहण्याची जी तीव्र इच्छा होते तिला काबूत ठेवेल. हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की आपलं अवधान, आपलं लक्ष ही आपली 21व्या शतकातील सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. तिचे कुशलसारथी बना. केवळ ऐकून किंवा समजून काहीही बदलणार नाही, बरोबर? बदल तेव्हाच घडतो जेव्हा ज्ञान कृतीत उतरतं.
म्हणूनच या शेवटच्या भागात आपण एक साधा पण अत्यंत प्रभावी सराव पाहणार आहोत, जो आपल्याला रोजच्या जीवनात एक उत्तम सारथी बनायला मदत करेल. ह्या सरावाला आपण म्हणूया सारथीची रोजनिशी. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं ह्यासाठी द्यायची. पहिली पायरी ओळखा. दिवसभरातला असा एक क्षण आठवा जेव्हा तुमचा एखादा घोडा अनियंत्रित झाला होता, म्हणजे तीव्र राग, मत्सर, विचलन किंवा अहंकार जागा झाला होता. दुसरी पायरी वर्णन करा. बरोबर चूक असं काहीही न ठरवता नेमकं काय घडलं ते लिहा. सारथी म्हणून तुमची प्रतिक्रिया काय होती? तुम्ही लगाम खेचले की सोडून दिले? आणि तिसरी, सर्वात महत्वाची पायरी, चिंतन करा. उद्या अशीच परिस्थिती आली तर आपण अधिक शांततेने आणि कौशल्याने लगाम कसे धरू शकतो? एक तादिनो प्रतिसाद कसा दिसला असता? आणि शेवटी हा एकच प्रश्न उरतो जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्या मनाचा लगाम नेमका कोणाच्या हातात आहे? तो बाह्य परिस्थितीच्या, लोकांच्या प्रतिक्रियेच्या हातात आहे की आपल्या स्वतःच्या सजगतेच्या हातात? ह्या प्राचीन गाथेतील ज्ञान आपल्याला स्वतःचे उत्तम सारथी बनण्यासाठी मार्ग दाखवतं. तो मार्ग स्वीकारायचा की नाही हे मात्र आपल्यालाच ठरवायचं आहे.